दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करण्यात आली असून एका आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 81,520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 25 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दहिवडी फलटण चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली। दहिवडी बाजूकडून फलटणकडे जाणाऱ्या एका संशयित मोटरसायकलवर पोलिसांनी नजर ठेवून तपासणी केली। यावेळी काळ्या रंगाच्या TVS स्पोर्ट्स कंपनीच्या मोटरसायकल क्रमांक MH534016 वरून बेकायदेशीर देशी दारूची वाहतूक सुरू असल्याचे उघड झाले। या कारवाई दरम्यान पोलिसांनी 3 खाकी रंगाच्या बॉक्समध्ये ठेवलेल्या सखू संत्रा टँगो प्रीमियम लेबल असलेल्या 180 मिलीच्या तब्बल 144 सीलबंद देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या। या दारूची किंमत सुमारे 11,520 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे। तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली 70,000 रुपये किमतीची TVS स्पोर्ट्स मोटरसायकलही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। एकूण 81,520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका बाटलीचा नमुना रासायनिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आला आहे। या प्रकरणी राकेश कमला यादव वय 24 वर्षे, मूळ राहणार महाराजगंज, तालुका गाजीपूर, जिल्हा गाजीपूर, उत्तर प्रदेश आणि सध्या टाकेवाडी, तालुका माण, जिल्हा सातारा येथे वास्तव्यास असलेल्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी हा बेकायदेशीर देशी दारू विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E अंतर्गत गुन्हा क्रमांक 159/226 दाखल करण्यात आला आहे। पोलीस कॉन्स्टेबल हेमंत नितीन शिंदे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे। या कारवाईला सहाय्यक पोलीस निरीक्षक DP दराडे यांनी मार्गदर्शन केले असून पोलीस हवालदार V खाडे यांनी गुन्हा दाखल केला आहे, तर पुढील तपास पोलीस नाईक N लोखंडे करत आहेत। दहिवडी पोलिसांच्या या कारवाईमुळे बेकायदेशीर दारू विक्री आणि वाहतुकीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।